आत्माराम नयनी निरखुनी देखिला निळा रंग ओतिला अदियंती गोल्हाट त्रिकुट ब्रह्मरंध्री वस्तू तुर्ये ऐशी मातू याच ज्ञाने ज्ञानदेव म्हणे सर्वांतरी तुर्या निवृत्ती योगी वेगी गुजबोले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवे अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी त्यावर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी अर्थातच अध्याय 7 यात 155 क्रमांकाची ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धये परम भाव मजानंतो ममाव्ययम अनुत्तमम. अर्थात केवळ वेदांचा अभ्यास केला, वेदाध्ययन केलं किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण, त्यांचं रूप, त्यांचे गुण, त्यांचं नाम हे जाणणं शक्य होत नाही महाराज. भगवंताला जाणायचं असेल तर भगवंताचीच कृपा व्हावी लागते. नतुमाम शक्यसे द्रष्टुम अनन्यैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुमी पश्यमी योगमहेश्वरम. पुढे 11व्या अध्यायात विश्वरूप याच्यामध्ये योगामध्ये भगवंत स्पष्ट सांगतात की मला पाहायचं असेल तर मी दिलेल्या दिव्य दृष्टीनंच पाहावं लागतं, एरवी तुम्ही पाहू शकत नाही. भगवंताची कृपा झाल्याशिवाय भगवंताचं स्वरूप त्याची जाणीवच होत नाही. भगवंताच्या चरणकमलांची जरासुद्धा कृपा झाली, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्यांची कृपा झाली की मनुष्य त्यांचं महान स्वरूप सहजपणे जाणू शकतो. भगवंतच दिव्य रूप आहेत, विश्वरूप आहेत आणि हे भगवंतच सांगतात की ना, आणि ते जाणायचं असेल तर कसं जाणायचं? वेदांचा अभ्यास करून जाणार नाही, तपस्वींना ते जाणता येणार नाही, त्याकरता भक्तीच असावी लागते. 18व्या अध्यायात भगवंत 53 आणि 54 क्रमांकाच्या श्लोकात म्हणतात की नाहम वेदर न तपसा न दाने न चैज्य शक्य एवं अहम द्रष्टुम भक्तवानसी मामित्या. भक्तीशिवाय मी जाणूच शकत, मला कोणी जाणूच शकत नाही. अहम वेदो विदो अर्जुन. मला जाणायचं असेल तर भक्ती हा एकच पर्याय आहे, भक्ती हा एकच मार्ग आहे की ज्या योगे मला तुम्ही जाणू शकतात. आणि भगवंत हे स्पष्ट शब्दात सांगतायत गीतेमध्ये की भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास असल्याशिवाय कुणीही मला जाणू शकत नाही. नाहम वेदर न तपसा न दाने न चेज्जया. पूजा अर्चा केल्यानं मी प्रसन्न होतो असं नाही, मला भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अंतरीची गोडी घेतो तो, घेतो अंतरीची गोडी पाहे भावाची जोडी. भाव कसा आहे तो भाव पाहून भगवंत संतुष्ट होत असतात. 56 भोग दुर्योधनानं भगवंताकरता जेव्हा शांतिदूत म्हणून आले त्यावेळेस 56 भोगाची मेजवानी तयार केली होती भगवंताकरता, परंतु त्यातला कणही भगवंतानं स्वीकारला नाही. पण तेच विदुर काकांच्या घरी केळ्याची साल्टी खाल्ली महाराज. अतिशय आनंद झाला भगवंत तिथे गेल्यानंतर. विदुर काका बाहेर गेलेले, काकूनं
केळाची साल भगवंताच्या हातात द्यावी आणि गर फेकून द्यावा. माझ्या भगवंतानं त्या साली खाल्ल्यात महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम तेवाचे फके मारी कोरडेचे. अहो पंचपक्वांना असल्यासारखं विदुराच्या कन्या सुदामाचे पोहे भगवंतांना आवडीनं खाल्ले महाराज. भाव कोणता आहे फक्त तेवढंच पाहतात आणि तो भाव तिष्ठे भाव भक्ती देखून या. ऊच नीच काही नेने भगवंत. त्याच्या ठिकाणी उंच नीच हा भेदच नाही महाराज. स्पृश्य अस्पृश्य हा भेदच नाही. स्त्री पुरुष फरक नाहीच. द्वैत अद्वैत नाहीच. सर्वाप्रती कृपादृष्टी असलेला भगवंत फक्त निस्सीम भक्तीनं सर्व भावानं भगवंताच्या ठिकाणी आम्हाला शरण जाता आलं पाहिजे. एकदा का शरण गेला की त्यानं अंगीकार केला समजा. आणि एकदा अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही त्याने वंदे केले. अजामेड भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. किती पाप केले होते महाराज. एक पंडित विद्वान मारला तरच तो रांजणामध्ये खडा टाकत होता आणि असे 7 रांजण भरले होते महाराज. हत्या होती का काय होती. इतके पातक केलेल्याचा उद्धार केला का. गुरुने सांगितलं, नारदानं सांगितलं, गुरुमंत्र दिला, त्याचा फक्त जप केला. भगवंताला जावं लागलं, कृपा करावी लागली. फक्त सर्व संग त्याग करून भगवंताशी एक रूप होता आलं पाहिजे की त्यानं अंगीकार केला समजा. आणि एकदा त्यानं अंगीकार केला, काहीच साकडे पडो नेदी, मग कशाची चिंता राहत नाही महाराज. निश्चिंत होऊन जातं जीवन. यावर भाष्य करताना अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावमजानंतो ममय्यम अनंतमम. अल्पबुद्धीचे लोक भगवंत म्हणतात मला जाणत नाही, पण माझे निश्चिम भक्त जे आहेत ते माझे हे पूर्ण अविनाशी अजन्मा सर्व व्यापक असं स्वरूप सहजपणे जाणतात. यावर भाष्य करताना माऊली 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 155 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जेथ उंचावलेने पवाळे सुखाचा पैसा रू जोडे, आपुलेची सुरवाडे उडो ये ऐसा. जेथ उंचावलेने पवाडे, ज्या चिदाकाशात आपण ज्या मानाने आपण उंच उडून जावं त्या मानानं त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यास भरपूर अवकाश मिळतो. अहो संपूर्ण हे आकाश आणि या आकाशात पक्षी जेव्हा घिरटी मारतो किंवा उड्डाण करतो किती जागा स्वच्छंद राहतं. तसं या चिदाकारामध्ये या परमार्थरूपी त्रैलोक्यामध्ये या मनुष्य भक्तिभावानं न्हावून निघतो. स्वस्वरूपाची जाण झाल्यानंतर आनंद उपभोगीत असतो. त्याला आनंदाची अनुभूती आले. आनंदमय भगवान कसा आहे, आनंद रूप आहे. जीव त्याचाच अंश आहे. असा स्वच्छंद अंतःकरणानं अतिशय संतोषानं समाधानानं प्रत्येक क्षण मनुष्य नंतर जगायला लागतो. फक्त आमच्यातलं स्वत्व, आमचं अस्तित्व आम्हाला कळायला पाहिजे. आम्ही कोण आहो हे एकदा कळालं आणि कुठं जायचं आहे हे एकदा लक्षात आलं
की मग उंच भरारी अध्यात्माचा शिडीवून मनुष्य घेतो आणि मोक्षाच्या वाटचालीनं सहजपणे लागतो. जेथ उंचावलेने पवाडे सुखाचा पैसारू जोडे. पैसारू म्हणजे विस्तार. सुखच सुख असतं, सर्व सुख जोडलं जातं महाराज. म्हणून आपुलेने सुरवाडे उडो ये ऐसा. ज्या चिदाकाशात आपण ज्या मानाने उंच जातो, बस त्या पक्षाला जसं स्पेस मिळतो, अवकाश मिळतो, अगदी तसंच स्वच्छंद मनानं मनुष्य आपलं आयुष्य जगतो आणि अंतिम ध्येय भगवद्धामाची प्राप्ती सहजपणे करून घेऊ शकतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.